जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. प्रभू श्रीराम मांसाहार करायचं असं ते वक्तव्य होतं. या वक्तव्यामुळे सध्या राज्यभरातलं वातावरण चांगलंच पेटलंय. कुठे आव्हाडांचा निषेध व्यक्त केला जातोय, तर कुठे हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्याची भूमिका घेत आहेत. दुसरीकडे या प्रकरणाने राजकीय रंग देखील पकडलाय. आव्हाडांच्या समर्थनाची भूमिका जाहीरपणे अजून देखील कोणत्या नेत्यांनी घेतली नसली, तर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय. शिवाय मवियाचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने देखील आव्हाडांचा निषेध व्यक्त केलाय. पण आव्हाड नेमकं काय म्हणालेत? आपल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांनी खरंच माफी मागितली का? आव्हाडांच्या विरोधात कोणकोणत्या नेत्यांनी भूमिका घेतल्यात? आणि मूळ प्रश्न म्हणजे आव्हाडांना या वादग्रस्त विधानामुळे अटक होऊ शकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि एकूणच संपूर्ण प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करूयात. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोल भिडू. तर शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं 2 दिवसांचं शिबिर आयोजित करण्यात आलंय. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या शिबिराच्या व्यासपीठावरून जितेंद्र आव्हाड आपली भूमिका मांडत होते. आपली भूमिका मांडत असताना जितेंद्र आव्हाडांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून रामाबाबत वादग्रस्त विधान केलं. या व्यासपीठावरून बोलताना ते नेमकं काय म्हणाले, तर राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात, मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खातो. 14 वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार? जितेंद्र आव्हाडांनी हे वक्तव्य केलं तेव्हा व्यासपीठासमोर शरद पवारांसह जयंत पाटील, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे इतर नेते उपस्थित होते. काल दिनांक 3 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास आव्हाडांनी हे वक्तव्य केलं व त्यानंतर मोठ्या प्रमाणात जितेंद्र आव्हाडांवर टीका होऊ लागली. होणारी टीका पाहून आज सकाळी जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत बोलण्याच्या ओघात आपण बोलून गेलो असेल तर खंत व्यक्त करतो असं विधान करून आपल्या भूमिकेचं समर्थन करणारे सविस्तर स्पष्टीकरण दिलं. यावेळी स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की महाराष्ट्राला अनेकदा संबोधित करत असतो. इतिहासाचं विकृतीकरण माझं काम नाहीये. मी बुधवारी जे काही बोललो ते ओघात बोलून गेलो. राम प्रभू श्रीरामाला आपण महाराष्ट्रात रामकृष्ण हरी म्हणतो. तोच आमचा पांडुरंग आहे, तोच राम आहे. श्रीरामांबद्दल बोलताना ते मांसाहारी होते असं मी बोललो. मला हा वाद वाढवायचा नाहीये, त्यामुळे मी खेद व्यक्त करतो. पण जे या विरोधात बोलत आहेत त्यांच्या माहितीसाठी मी काही संदर्भ देतोय. वाल्मिकी रामायणात एकूण 7 कंद आहेत. यातील अयोध्या कंद मध्ये सर्ग 52 आणि श्लोक 102 मध्ये याबाबत उल्लेख आढळतो. हा श्लोक मला वाचायचा नाही, कारण मला हा वाद अजून वाढवायचा नाहीये. यानंतर सर्वात महत्वाचा 1891 मधलं एक डॉक्युमेंट आहे. हे नवीन छापलेलं डॉक्युमेंट नाही, बंगालमध्ये छापलेलं डॉक्युमेंट आहे. हे रामायणाचं अधिकृत व्हर्जन ममता नाथदत्त यांनी अनुवादित केलंय. हे डॉक्युमेंट गिरीशचंद्र चक्रवर्ती यांनी प्रकाशित केलंय. यातलाही मजकूर मला वाचायचा नाहीये. ज्यांना वाचायचा आहे त्यांच्यासाठी कॉपी उपलब्ध करून ठेवतो. मला भारतातील IIT मधील अनेक पोरांनी पेपर्स पाठवले. IIT कानपूर, गीता प्रेस, हरिप्रसाद शास्त्री यांनी जी भाषांतर केली आहेत ती देखील उपलब्ध आहेत. इतिहासातल्या स्त्रोत्रांचा आधार घेऊन ही भाषांतर करण्यात आली आहेत. वाल्मिकी रामायणात केलेल्या उल्लेखावर कुणाचा आक्षेप असेल तर त्यांनी सांगावा आणि गुन्हा दाखल करायचा असेल तर तो कुणावर करावा लागेल ते जरा समजून घ्यावं असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलाय. थोडक्यात एका बाजूला आपल्या विधानावर आव्हाडांनी खंत व्यक्त केलीच, मात्र सोबत राम मांसाहार करायचा याबाबत संदर्भ देत आपली बाजू देखील योग्य असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. या दरम्यानच्या काळात मात्र आव्हाडांवर सर्वच बाजूंनी प्रचंड टीका होऊ लागली होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आघाडी उघडली. घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये जातीने हजर राहून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात राम कदमांनी तक्रार दाखल केली. तसेच काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट राम मंदिराच्या विरोधात आहेत. ते आता रामाला मांसाहारी म्हणतायत म्हणून संपूर्ण मवियाला टीकेचं लक्ष केलं गेलं. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने देखील आव्हाडांच्या विरोधात कार्यकर्त्यांना मैदानात उतरवलं. असो, पण याहून महत्वाची गोष्ट म्हणजे मवियामध्येच आव्हाडांच्या विधानामुळे गटबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. एकतर मवियाच्या नेत्यांनी, शरद पवार गटाच्या नेत्यांनी काहीच भाष्य न करणं पसंत केलं किंवा थेट आव्हाडांना घरचा आहेर दिला. मवियाचा घटक पक्ष असणाऱ्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि रोहित पवार या दोन्ही नेत्यांनी आव्हाडांच्या विरोधात भूमिका घेतली. याबाबत बोलताना अंबादास दानवेंनी आम्ही आव्हाडांच्या भूमिकेचं समर्थन करत नाही असं स्पष्ट केलं, तर रोहित पवारांनी बेरोजगारी, गरिबी हे विषय सोडून नसते वाद कशाला ओढून घेतले असं ट्विट केलं. या पलीकडे मात्र सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अनिल देशमुख, संजय राऊत या नेत्यांना पत्रकारांनी आव्हाडांच्या वादग्रस्त विधानाबाबतची भूमिका काय असं विचारलं असता कोणतंही उत्तर या नेत्यांनी दिलं नाही. मात्र राजकारणापलीकडे 2 व्यक्तींनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यातले पहिले व्यक्ती म्हणजे महंत सुधीर दास. नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत असणाऱ्या सुधीर दास यांनी आपण जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलंय. तर दुसरे व्यक्ती म्हणजे राम कदम. राम कदमांनी देखील घाटकोपर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आता या होत्या जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त विधानांवर येणाऱ्या प्रतिक्रिया.
पण याच विधानाचा आधार धरून ठाकरे गटाला टार्गेट करण्याची रणनीती शिंदे गटाने आखल्याचं दिसून आलंय. शिंदे गटाच्या शिरसाटांनी ठाकरे गटाने आघाडीसाठी लाचारी पत्करल्याची टीका केली. शिंदे गट बंडाच्या पहिल्या दिवसापासूनच ठाकरे गट हिंदुत्वापासून दूर गेल्याची टीका करतोय. राम मंदिरावरून शिवसेनेनं नेमकं काय केलं अशी विचारणा भाजपने केली आहे. अशातच काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे व जितेंद्र आव्हाडांचं सख्य वाढत चालल्याचं दिसून येत आहे. साहजिकच आता आव्हाडांच्या विधानावर विरोधाची भूमिका घेतली नाही तर शिंदे गटाकडून ठाकरे गटाला हिंदुत्वावरून लक्ष केलं जाऊ शकतं व त्याचीच तयारी शिरसाट यांच्या टीकेतून दिसून आली असं म्हणता येईल. शिंदे गटासोबतच अजित पवार गटाने देखील आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. काल अजित पवार गटाच्या नेत्यांनी आव्हाडांच्या घरासमोर आरती केली तर आनंद परास्पेंनी जितेंद्र आव्हाडांवर 24 तासांच्या आत गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी केली. अजित पवार गटाच्या भूमिकेमुळे अजित पवार गट आणि भाजपची वैचारिक नाळ जुळणं कठीण असल्याची जी टीका होत होती त्याला एक प्रकारे डिफेंड करण्याचं काम अजित पवार गटाकडून झालंय. आता आपला सर्वात शेवटचा मुद्दा, जितेंद्र आव्हाडांना त्या वक्तव्यावरून अटक होऊ शकते का? राम कदमांनी घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचं सांगितलं जातंय. मात्र अजून तरी जितेंद्र आव्हाडांवर त्या विधानावरून कुठेही एफआयआर दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये. मात्र तक्रार अर्जावर योग्य ती दखल घेऊन जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात एफआयआर दाखल होऊ शकते असं मात्र बोललं जातंय. जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला तरी तो कोणत्या आधारावर होऊ शकतो आणि त्यांना अटक होऊ शकते का? तर आयपीसीच्या कलम 295 नुसार प्रक्षोभक भाषणासाठी व धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल होऊ शकतोय. एखाद्या व्यक्तीने बोलून अथवा लिखित स्वरूपात किंवा चिन्हाद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्यास या कलमाअंतर्गत सामान्यतः गुन्हा दाखल केला जातो. पण हे कलम अजामीनपात्र असले तरी आव्हाडांना अटक होण्याची शक्यता नाहीये. कारण 2 जुलै 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या खटल्यात सुप्रीम कोर्टाने अटकेबाबत काही गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. यामध्ये कोर्टाने म्हटलं होतं की ज्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेची तरतूद 7 वर्षांपेक्षा कमी आहे अशा गुन्ह्यात आरोपींना तात्काळ अटक करता येणार नाही. या तरतुदीमुळे आव्हाडांना अटक होण्याची शक्यता नसल्याचं कायदेतज्ञ सांगतायत. कारण 295 कलमाअंतर्गत दोषी आढळलेल्या व्यक्तीला 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद असल्याचं सांगण्यात येतं. तुम्हाला जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त विधानाबाबत काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.